लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पिझ्झा हा खूप आवडतो. पिझ्झा खात असाल तर सावध व्हा, कारण पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमध्ये ही घटना घडली आहे. पिझ्झामध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आला आहे. प्रसिद्ध पिझ्झा ब्रँडच्या पिझ्झामध्ये हा चाकूचा तुकडा आढळला आहे. काल रात्री हा सर्व प्रकार घडला आहे. इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे या व्यक्तीने आपल्या कुटुंबियांसाठी काल रात्री पिझ्झा ऑर्डर केला होता. त्यांनी 596 रुपये किमतीचा एक पिझ्झा ऑनलाईन ऑर्डर केला होता. पिझ्झा आल्यानंतर आपल्या कुटुंबियांसोबत पिझ्झाचा आस्वाद घेत असताना अरुण कापसे यांच्या दातात अक्षरशः पिझ्झा कट करणाऱ्या चाकूचा तुटलेला तुकडा घुसला होता. अरुण कापसे यांनी आपल्यासोबत घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक असल्याने त्यांनी लगेच पिझ्झाच्या दुकानाच्या मॅनेजरला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. पण सुरुवातीला त्यांना पिझ्झाच्या मॅनेजरकडून उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. पण मॅनेजरने घरी येऊन पिझ्झातील तुटलेला चाकूचा तुकडा बघितल्यानंतर त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. या सर्व प्रकारानंतर पिझ्झा कंपनीकडून अरुण कापसे यांना त्यांच्या पिझ्झाच्या ऑर्डरचे पैसे परत करण्यात आले आहेत. पण नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या पिझ्झा कंपनी विरोधात अरुण कापसे हे आज पुणे जिल्हा अन्न व औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार करणार आहेत.